नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत सिनियरचा ॲक्सिडेंट घडून आणण्याची सुपारी नेमकं किल्लेदार फॅमिलीतल्या कोणत्या व्यक्तीने दिली हे शोधून काढायला आता सायली आणि अर्जुनने सुरुवात केलेली असते. तरी ते लग्नाचा कार्यक्रम आटपताच आता कल्पना, सायली, अर्जुन तिघेही घरी आलेले असतात. घरी येताच बघतात तर इथे सचिन आणि अस्मितामध्ये जोराचं भांडण चालू असतं. आता सचिन अस्मितावरती ओरडत असल्याचं बघताच अर्जुन ओरडतो, सचिन हे सगळं काय चालू आहे? सचिन मात्र काही न बोलता तिकडनं निघून जातो. तेव्हा अर्जुन सायलीला खुणवतो की सायली पटकन जा आणि अस्मिताची समजूत काढ. आता अस्मिता मात्र रुसून बसलेली असते आपल्या रूममध्ये. तेव्हा लगेच आता सायली तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते. अस्मिता ताई, तुम्ही थकलाय असं वाटतंय, धरा बरं ज्यूस पिऊन घ्या. आणि नेमकं काय झालंय? सचिन भाऊजी एवढे का ओरडत होते तुमच्यावरती? तेव्हा लगेच अस्मिता म्हणू लागते, सायली तुला एक सांगू, काल आई लग्नाला आली होती की नाही आणि तिने सचिनवरती माझी जबाबदारी दिली होती. पण जेव्हापासनं ती लग्नाला निघाली ना, तेव्हापासनं सचिन काल घरातनं बाहेर पडला होता. अख्खी रात्र गेली. त्याने मला साधा एक कॉलही केला नाही की तू कशी आहे, काय आहे. तेही माहिती होतं त्याला की अश्विनही रात्री घरात नाही आहे, मी एकटी घरात आहे. हे माहिती असूनही तो मला एकटीला असं सोडून का गेला असेल? त्याची काही जबाबदारी नव्हती का? सांग ना. मग तो एवढ्या कुठल्या कामात बिझी होता की त्याचा फोनही बंद होता. त्यामुळे सायली, मला ना सचिनवरती डाऊट येतोय गं. तेव्हा सायली म्हणू लागते, अहो मग तुम्ही आम्हाला कॉल करायचा ना, आम्ही आलो असतो. तेव्हा लगेच अस्मिता म्हणू लागते, तुम्ही लगेच लग्न सोडून घाईघाईत आला असता हे मला माहिती होतं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला नाही. पण जबाबदारी तर सचिनवर टाकली होती ना माझी. मग आपल्या बाळाची, आपल्या बायकोची काळजी करणं त्याचं काम नाही आहे का? तो असं कसं कुठल्या कामासाठी रात्रभर गेला होता? आणि सचिनचं काम असतं ऐन वेळेस कधी असू शकतं, पण एवढंही काम त्याचं रात्रभर चालणं आणि तो पनवेलमध्येच असणं हे मात्र चुकीचं आहे. मी सारखं त्याला म्हणत असते, पण सचिन आज माझ्यावरती जो काय ओरडलाय ना, त्यावरनं सायली मला वाटतंय नक्कीच सचिनचं बाहेर. तेव्हा सायली म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला अस्मिताताई? तेव्हा अस्मी म्हणू लागते, मला असं वाटतंय सायली, सचिनचं बाहेर एका मुलीबरोबर अफेअर चालू आहे. तेव्हा सायली म्हणू लागते, अस्मिताताई असा काही विचार करू नका, असं काही नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणू लागते, मी ओळखते गं, माझ्या नवऱ्याला मी ओळखते. आणि या असल्या अवस्थेत एखादा नवरा आपल्या बाईला एकटीला कसा सोडून जाऊ शकतो? सांग ना. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मात्र लगेच अस्मिताच्या बोलण्यावरनं सायलीला संशय आलेला असतो. अस्मिता जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. नक्कीच काहीतरी भानगड आहे. आता हे सायलीने शोधून काढायचं ठरवलेलं असतं. तर इथे आता अर्जुन सायलीला मदत असतो. सायली, किल्लेदार फॅमिलीतला असा कोण व्यक्ती असेल ज्याने ही महिपतला सुपारी दिली असेल? तेव्हा लगेच आता इथे सायली म्हणू लागते, हे बघा, आपण जेव्हा महिपतला बाबूचा फोटो दाखवला होता त्या क्षणाला त्याने कुणाला तरी फोन लावला होता. म्हणजे अजूनही तो त्या माणसाच्या संपर्कात आहे आणि आपल्याला रविराज काकांना विचारावंच लागेल नेमकं हा व्यक्ती आहे तरी कोण. तेव्हा अर्जुन लागतो, हो, सिनियरच्या जीवावरती नेमकं कोण उठलंय किल्लेदार फॅमिलीतलं हे आपल्याला शोधून काढावंच लागेल. त्यासाठी आपल्याला बाबूची मदत घ्यावी लागेल आणि त्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल. आता मात्र तो व्यक्ती म्हणजे नागराज. या नाग्याला आता कसं पकडलं जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.